नमस्कार मंडळी, मी उमा माझ्या पेजवर तुमचं स्वागत करते. दिवसभर सकाळची कामं झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आम्ही बाहेर निघालो होतो. बाहेर म्हणजे जयचा आज बड्डे होता. बड्डेच्या निमित्तानं काहीतरी खायला, केक अशी शॉपिंग थोडीशी राहिली होती, ते करायला आम्ही बाहेर निघालो होतो. राजूला वाटत होतं आम्ही बाहेर येऊ नये म्हणून अगोदरच तो लॉक लावून दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करत होता. पिशव्या तरी खूप मोठ्या घेतल्यात. बघू आता आपण काय काय शॉपिंग करणार आहेत. आता सरांवर आहे काय काय त्याने आपल्याला शॉपिंगला कुठे घेऊन जाणार आहेत आम्हालाही माहीत नाही. फक्त चला आवरा म्हटलेत. आम्ही पण त्यांच्या मागे बरोबर जाणार आहे. बघू आता काय काय होतं आहे. चला आजच पुढे बघूया आपण व्हिडिओमध्ये काय काय होतं आहे, कुठे कुठे आम्ही गेलो. सुरुवातीला खाल्ली पाणीपुरी. जयलाही खूप आवडते. आज त्यांचा वाढदिवस म्हणजे त्यांचा दिवस. त्यांना जे पाहिजे ते त्यांना आवडेल असं मनसोक्त जगण्याचा एक दिवस. त्यांच्या मर्जीप्रमाणे सगळं करण्याचा. त्यांना कोणत्या गोष्टीसाठी अडवणूक नसते, कोणत्या गोष्टीसाठी रागवणं नसतं. प्रत्येक गोष्ट त्यांना पाहिजे तशी असते. नंतर केक खरेदीला गेलो. केक ही त्यांच्या आवडीचे, त्यांना पाहिजे तसे केक घेतले. चॉकलेट बघितले, चॉकलेट घेतले, चिप्स घेतले. अशा प्रकारे आजचा दिवस हा त्यांचा आहे. त्यांना कोणत्याही प्रकारे रागवणे नाही, बोलणे नाही, हे गोष्ट करू नको, ते करू नको असं कोणतीच सूचना नाही. हा दिवस म्हणजे त्यांच्या म्हणजे अविस्मरणीय क्षण व्हावा ह्यासाठी आम्ही ना खूप दोघांची धडपड असते. वेळ काढणे, सुट्टी काढून त्यांच्यासाठी घरी राहणे, त्यांना कुठेतरी बाहेर नेणे. गेल्या वेळेस राजूच्या बड्डेला आम्ही बाहेर गेलो, पण खूप दमून आल्यामुळं ना बड्डे खूप साध्या पद्धतीने साजरा झाला. त्यामुळे म्हटलं आज कुठे जायचं नाही, फक्त आराम करून शक्य तेवढा वेळ घरी चांगलं जेवण करून मुलांसाठी वेळ द्यायचा. मग काय येणाऱ्या पाहुण्यासाठी काहीतरी स्नॅक्स म्हणून चिप्स, कचोरी आणि मिरिंडा घेतला होता. घरी आलो, छान प्रकारे तयार केली मुलांना आणि सर्वांनी आरतीचंही ताट बनवलं. आपल्या सगळ्या सुखदुःखात, आनंदात, दुःखात घरच्याप्रमाणे जे साथ देतात ते म्हणजे आपले शेजारी. आपलं दुःख जे अर्धे करतात. आपण नातेवाईकापासून दूर असतो, पण मनाने ज्याच्याशी आपल्याला घट्ट नातं असं जुळलेलं असतं ते म्हणजे आपले शेजारी. कोणत्याही प्रसंगी असू द्या, खूप मनाने, प्रेमाने आधार देणारी, साथ देणारी आणि आपल्या घरच्याप्रमाणे वाटणारी. हे आपलं रक्ताचं जरी नातं नसलं तरी मनाने एवढं घट्ट झालेलं नातं असताना की त्यांच्याबरोबर असं वाटतं परकेपणाची जाणीव कधीच होत नाही. ते माझे असे मोजके माझ्या घराच्या शेजारचे जे 4 घर आहेत तेवढेच माझे शेजारी. भरपूर जण आहेत, ओळखी भरपूर आहेत, पण आता उन्हाळा सुट्टीचे दिवस आहेत, सर्वजण गावी गेलेत. त्या जयचे कोणतेहीच मित्र इथं नाहीत. सर्वजण गावी गेल्यामुळे ना जेवढे मित्र आहेत, जेवढ्यांना बोलवणं शक्य आहे तेवढ्यांना आमंत्रण बोलवण्याचा प्रयत्न केला आहे. मग सर्वांनी अशा प्रकारे छान हसत खेळत आनंदाने चेष्टामस्करी करत सगळ्यांनी त्याला मुलांनाही औक्षण करून घेतलं. सर्वांनी शुभेच्छा दिल्या. भरपूर मोठ्या प्रमाणात आशीर्वाद भेटले. त्यांच्या आशीर्वादरूपी भेट हीच खूप मोठी भेट आहे आणि हे आशीर्वाद लाभणे ही खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. आणि वाढदिवस म्हणजे काय असं आम्ही खूप मोठं किंवा गाजावाजा, खूप खर्च असं नाही. फक्त मुलांना जेवढा शक्य होईल तेवढा आनंद देणे, त्यांना आवडेल त्या गोष्टी करणे, एवढाच आमचा मनापासून प्रयत्न असतो. त्याप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हालाही आमचा वाढदिवस साजरा केलेला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हीही मला खूप वेळात वेळ काढून कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून आभार मानते. तुमचं प्रेम, स्नेह, तुमच्या आपुलकी, अशीच विचारपूस करण्याची पद्धत खूप छान आहे. तुम्ही अशीच प्रेम करावं, अशीच शुभेच्छा द्याव्या किंवा असं आपलं नातं राहावं हेच मी देवाकडे प्रार्थना करते. अशा प्रकारे आम्ही केक कटिंग करून घेतलं. सर्वांनी छोटीशी अशी पार्टी केली आणि थोडंसं फोटो हे काढले आणि साध्या सोप्या पद्धतीने आम्ही आमचे वाढदिवस मुलांचे साजरे केले. असा होता आमचा दिवसभराचा वाढदिवसाचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काय चुकलं असेल तरी पण माफ करा. आणि ह्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर पेजला फॉलो केल्याशिवाय पुढे जाऊ नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.